प्रवास मनोविकारापासून मनोविकासाचा. 16 जून 2001 साली मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर सुरू झालं. त्यावेळी विविध मानसिक समस्यांचं निदान आणि उपचार आणि गरज लागल्यास ॲडमिट करण्यासाठी सायकियाट्रिक नर्सिंग होमची सोय, विद्युत उपचार म्हणजेच ECT याबरोबरच मानसोपचार अशा संयुक्त उपचारांची सोय मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटरमध्ये होती. निदान करण्यासाठी विविध मानसिक चाचण्यांची सोय असणारं डोंबिवलीतलं पहिलं असं हे सेंटर होतं. निदान उपचाराचं मुख्य काम करताना प्रिव्हेन्शनसाठी तणाव नियोजन कार्यशाळा, करिअर विषयक कार्यशाळा, OCD, नैराश्यावर कार्यशाळा, टिळकनगर विद्या मंदिरामध्ये कुमारवयीन मुलांसाठी जाणीव हा प्रकल्प ही कामं सुरू झाली होती. जनजागृती तसंच डिस्ट्रेस युअर स्ट्रेस या सूत्राप्रमाणे लक्षणांची सुरुवात असतानाच मानसिक समस्या ओळखता यायला हव्यात हाच त्याचा उद्देश होता. ॲडमिट होऊन किंवा OPDत उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण घरी नुसतेच बसून असतात, आळशी होतात, शिक्षण अर्धवट, मिळाली तरी नोकरी टिकत नाही, अशा समस्या घेऊन पालक त्रस्त होत होते. त्यातूनच आपण पुढे काहीतरी करायला पाहिजे, उपचारांची गाडी पुनर्वसनाच्या स्टेशनात न्यायला हवी असं वाटलं. मग 2003 साली पहिली स्क्रिझोफेनिया परिषद सुरू झाली, ज्याला जवळजवळ 100 ते 150 पालक आले होते. त्यातून पालकांच्या स्वमदत गटाची कल्पना पुढे मांडली गेली, ज्याला कागदावर प्रतिसाद मिळाला, पण प्रत्यक्ष गटाच्या सभेला फक्त 1 जण होता. तरी मीटिंग घेतली. त्यांनी पुढाकार घ्यायचं ठरवलं. पुढच्या मीटिंगला 10 जण आले. पण मग पुढे मीटिंग घ्यायची कुठे? जागा? हे सगळे प्रश्न होतेच. मग अशा सगळ्या कामांसाठी ट्रस्टची स्थापना करायची असं ठरलं. म्हणजे जनजागृतीचं कार्य आधी सुरू झालंच होतं, मग आधार, पुनर्वसन आणि मनोविकासाचं काम नीट करायचं असेल तर ट्रस्ट किंवा सामाजिक संस्था आवश्यक आहे असं वाटलं. डॉक्टर आनंद नाडकर्णी सर आणि शुभा थत्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनपर प्रोत्साहनामुळे ही सुरुवात झाली. जनजागृती, पुनर्वसन, आधार आणि मनोविकास या कामाला गती मिळत गेली. त्यातूनच पालकांचा आणि शुभंकरांचा गट आधारवड जो रोज असणारा, व्यवसाय पुनर्वसनाच्या शुभार्थींचा फिनिक्स गट, नोकरी व्यवसाय करणाऱ्या शुभार्थींसाठी उडान, एपिलेप्सीसह जगणाऱ्यांसाठी प्रोत्साहन, OCDसह जगणाऱ्यांसाठी चिंतन, बायपोलर डिसऑर्डरसह जगणाऱ्यांसाठी इंद्रधनुष्य, डिमेन्शियाच्या रुग्णांच्या शुभंकरांसाठी उत्तर रंग, मनमेंदू संवर्धनाचा ज्येष्ठ नागरिकांसाठी मेधावी आणि विशेष मुलांच्या पालकांसाठी नुकताच सुरू झालेला सक्षम असे स्वमदत गट आज सुरू आहेत. आजही कधी कमी कधी व्यवस्थित उपस्थिती असली तरी गट ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष वा संमिश्र रूपात चालूच आहेत. अगदी करोना काळातही सगळे गट ऑनलाईन सुरू होते. हे सगळे गट मोफत असतात, पण दुसरीकडे कुठेही तुम्ही उपचार घेत असलात तरी गटात तुम्ही येऊच शकता. जनजागृतीचं काम जोरात सुरू होतं. देवराई, माझी गोष्ट, कदाचित, वो लम्हे, माय डिअर यश, अस्तू, TCGN यासारख्या मन आरोग्याशी संबंधित सिनेमांचं प्रदर्शन आणि तज्ज्ञ कलाकारांबरोबर चर्चा अशा एज्युटेनमेंट कार्यक्रमातून हे प्रबोधन करण्यात आलं. जन्मरहस्य नाटक, मुक्तिपत्रेचं अभिवाचन असे प्रयोग झाले. 2021 मध्ये मनोदयनेच ग्रहण ही डॉक्टर अद्वैत पाध्ये लिखित शॉर्ट फिल्म वेद ॲक्टिंग अकॅडमीच्या मदतीने निर्माण केली. करोना काळात 25,000 जणांनी ही फिल्म पाहिली. इंटरनॅशनल कल्चर आणि फिल्म फेस्टिवलमध्ये अंतिम फेरीपर्यंत ही फिल्म पोहोचली. नंतर वेदच्या सहकार्याने 3 शॉर्ट फिल्म करून त्यावर चर्चा केली. डॉक्टरांच्या तितिक्षा पुस्तकातील कथांवरून तितिक्षा हा दीर्घांक सादर केला, ज्याचे मुंबई, पुणे, ठाणे, बदलापूर, डोंबिवली इथे एकंदर 13 प्रयोग झाले. प्रयोग आणि चर्चा
हे सूत्र इथेही होतंच. निदान आणि उपचारांचं कार्य चालू ठेवून एकीकडे हे सगळं सुरू होतं, पण काही वैयक्तिक कारणांमुळे 2019 साली डोंबिवलीत एकमेव असलेलं सायकियाट्रिक नर्सिंग होम बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण त्याच जागी व्यवसायोपचार म्हणजेच ऑक्युपेशनल थेरपी, चुंबकोपचार म्हणजेच RTMS, रेमेडियल एज्युकेशन हे विभाग अधिक मोठ्या प्रमाणावर सुरू केले. हॉस्पिटल सोडून आज हे सर्व काम आमची टीम अगदी जोमाने आणि उत्साहाने करते आहे. निदान, उपचार, आधार, पुनर्वसन याच टीम वर्कमधून आज अनेक रुग्णांना आधार मिळालाय. त्यातलेच आपले काही शुभार्थी आणि शुभंकर यांना विविध वर्षी द्विज पुरस्कार देऊन IPH संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आलाय. हा सन्मान त्यांच्या परिश्रम गाथेचा होता. त्याचवेळी विविध शाळांतून कुमारवयीन मुलांसाठींचा जाणीव प्रकल्प, जो लैंगिकता, शिक्षण, व्यसनाधीनता, भावनिक शिक्षण याविषयी मार्गदर्शन करत असतो, तो चालूच होता आणि अजूनही आहे. जनजागृती आणि मनोविकास दोन्हीच्या दृष्टीने विविध कार्यशाळा, उदाहरणार्थ सक्षम पालकत्व, रागदारी, शेअरिंग कट्टा जो कुमारवयीन मुलांसाठी आहे, पालवी जो 40 पुढच्या स्त्रियांसाठी आहे, विवाह विषयक, सूर जुळताना, आरीबिटी शिकवणारी कार्यशाळा, मानसमित्र, जाणीव मित्र कार्यशाळा, शिक्षकांसाठी सुदृढ मन सुदृढ शाळा आणि LGBTQ साठी अनवट कार्यशाळा अशा अनेक कार्यशाळा आपण आयोजित करत आहोत. वाचन, भाषा समृद्धी याद्वारे मन समृद्ध करणारे मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम देखील याच हेतूने आयोजित करत आहोत. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व भावनिक प्रगतीची वाढ जोखणारा बुद्धिमत्तेच्या 8 पैलूंवर आधारित मी अष्टपैलू हा स्पर्धात्मक कार्यक्रम जो 3 फेऱ्यांमध्ये घेतला जातो, तो 2019 मध्ये पहिल्यांदा सुरू केला. नंतर पुन्हा 2022 पासून तो दरवर्षी घेण्यात येत आहे. स्पर्धा असली तरी सुद्धा एक वेगळा समृद्ध करणारा अनुभव सहभागी विद्यार्थी घेत आहेत. पुनर्वसनाचं कार्यही सुरूच आहे. जागा अपुरी पडल्याने 3 वर्षांपूर्वी शुभंकर बंगला MIDC इथे फिनिक्स सेंटर स्थलांतरित झालं. तिथे नेण्या आणण्याची व्यवस्थाही मोफत आहे. तसंच ते ज्या वस्तू बनवतात त्या वस्तू विकून आलेल्या पैशातून त्यांना प्रोत्साहन वेतनही दिलं जातं. याच कार्याची दखल घेत दैनिक लोकसत्ताने गेल्या वर्षी सर्व कार्येषु सर्वदा यामध्ये दखल घेतली. अनेक दानशूर व्यक्तींनी या दान यज्ञात मदत देखील केली. त्यामुळे आता लवकरच तिथे संगणक प्रशिक्षण, टेलरिंग आणि इतर कला शिक्षण सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मनोविकाराच्या उपचारांसोबत सुरू झालेला हा प्रवास आधार पुनर्वसनाच्या कामातून पायी शृंखला असू दे गीत गतीचे गाई हा संदेश देत त्यांना आणि सर्वांना मनोविकासाच्या विविध स्टेशनात घेऊन जातो आहे. त्यातच खेळाडूंचं मनोबल वाढवणारा एक प्रकल्प, मेधावी सारख्या प्रकल्पांचा विस्तार अशी स्टेशन्स असतील. 25 वर्ष सुरू असलेला हा प्रवास सगळ्यांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने असाच पुढे चालू राहील. सुदृढ मन सर्वांसाठी हा डॉक्टर आनंद नाडकर्णींनी दिलेला वसा पुढे चालूच राहील.